नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नर्सेस गायडन्स पॉइंट यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण NMMC एक्झाम म्हणजेच काय नवी मुंबई महानगरपालिकेची जी तुमची स्टाफ नर्स पदाची जी परीक्षा होणार आहे, तर त्या परीक्षेच्या दृष्टीने आपण PYQ म्हणजेच काय प्रीवियस इयर क्वेश्चन्स आपण या व्हिडिओच्या अंदरमध्ये डिस्कस करणार आहोत। ओके, तर बेसिकली हा जो PYQ सिरीज आहे मित्रांनो, तर PYQ सिरीजचा हा पार्ट 4 आहे। ओके, तर पार्ट 1 मध्ये आपण 10 क्वेश्चन कव्हर केलेले आहेत, पार्ट 2 मध्ये आपण 10 क्वेश्चन कव्हर केलेले आहेत आणि पार्ट 3 मध्ये 10 क्वेश्चन, एकंदरीत आपण 30 क्वेश्चन आजपर्यंत डिस्कस करून झालेले आहेत। मित्रांनो, सगळ्या पार्टची लिंक ऑलरेडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे। जर तुम्ही ते पार्ट्स बघितले नसणार तर डिस्क्रिप्शन मध्ये प्रोव्हाइड केलेल्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ते पार्ट्स बघू शकता। ओके, तर बघा मित्रांनो, जी आपण PYQ बघत आहोत, तर हे PYQ केव्हाचे आहेत मित्रांनो, 2018 चे। ओके, तर जे नवी मुंबई महानगरपालिकेची 2018ला एकदा एक्झाम झालेली होती। ओके, तर ही जी एक्झाम होती मित्रांनो 2 शिफ्टमध्ये झालेली होती। ओके, तर पहिली जी शिफ्ट होती 10 ते 12च्या दरम्यानची, तर त्या शिफ्टचा पेपर आपल्याकडे अवेलेबल आहे। सेकंड शिफ्टचा पेपर आपल्याकडे सध्या अवेलेबल नाही। ओके, तर आपण काय करणार आहोत, जे पहिल्या शिफ्टमधले जे क्वेश्चन्स आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत। ओके, क्लिअर आहे। तर स्टार्टिंगचे 1 to 30 जे क्वेश्चन्स आहेत ते ऑलरेडी डिस्कस झालेले आहेत। तर पार्ट 4 मध्ये क्वेश्चन नंबर 31 टू क्वेश्चन नंबर 40 पर्यंत आपण डिस्कस करणार आहोत। ओके, तर बघा या ठिकाणी तुम्ही एक्झाम डेट बघू शकता। एक्झाम डेट काय आहे, 18/11/2018 आणि एक्झाम टायमिंग काय आहे, 10 AM to 12 PM। ओके, आणि कोणत्या पोस्टचा होता मित्रांनो, स्टाफ नर्स, त्याला आपण नर्सेस मिडवायफरी सुद्धा म्हणतो। ओके, तर यामध्ये आपण क्वेश्चन नंबर 31 पासून स्टार्ट करत आहोत। तर थोडं स्क्रॉल डाऊन करून घेऊयात मित्रांनो। ओके, बघा या ठिकाणी तुम्ही क्वेश्चन नंबर 31 बघू शकत असणार। ओके, तर क्वेश्चन नंबर 31 मध्ये काय म्हटलेलं आहे, भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार खालीलपैकी कोणता आहे। ओके, विच ऑफ द फॉलोइंग इज द हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड ऑफ इंडिया। ओके, तर आपल्या भारतामध्ये जे काही पुरस्कार भेटतात, नागरी पुरस्कार भेटतात, सिव्हिलियन अवॉर्ड जे भेटतात, तर त्यापैकीचा सर्वात वरचा म्हणजे सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे। ओके, ऑप्शन ए परमवीर चक्र, ऑप्शन बी डॉक्टर BC रॉय अवॉर्ड, ऑप्शन सी अशोक चक्र, ऑप्शन डी भारत रत्न। ओके, तर बघा मित्रांनो, वन बाय वन आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात। तर ऑप्शन ए मध्ये काय दिलेलं आहे, परमवीर चक्र। तर हा जो परमवीर चक्र असतो ना मित्रांनो, हा हायेस्ट मिलिटरी अवॉर्ड आहे। ओके, कोणता अवॉर्ड आहे, हायेस्ट मिलिटरी अवॉर्ड, परंतु आपल्याला काय विचारण्यात आलेलं आहे, सिव्हिलियन अवॉर्ड, तर हा आन्सर होणार नाही। त्यानंतर आहे मित्रांनो डॉक्टर BC रॉय अवॉर्ड। तर हा BC रॉय अवॉर्ड जो असतो ना मित्रांनो, हा हायेस्ट इंडियन मेडिकल अवॉर्ड आहे। ओके, कोणता म्हटलेला आहे, हायेस्ट इंडियन मेडिकल अवॉर्ड आहे, म्हणजेच कोणत्या फील्डमध्ये देण्यात येणार, मेडिकल फील्डमध्ये देण्यात येणार, परंतु आपल्याला सिव्हिलियन अवॉर्ड विचारण्यात आलेला आहे, तर हा सुद्धा आन्सर होणार नाही। त्यानंतर आहे मित्रांनो अशोक चक्र अवॉर्ड। तर बघा हा जो अशोक चक्र अवॉर्ड असतो ना मित्रांनो, हा पीस टाइम गॅलंट्री अवॉर्ड म्हणतात याला। ओके, पीस टाइम गॅलंट्री अवॉर्ड म्हणजे काय, ऍक्च्युली हा शौर्य पुरस्कार आहे। ओके, कोणता पुरस्कार आहे, शौर्य पुरस्कार आहे। ओके, तर हा सुद्धा आपला आन्सर होणार नाही। आपल्याला काय विचारण्यात आलेला होता, सिव्हिलियन अवॉर्ड असा विचारण्यात आलेला होता। तर मग सिव्हिलियन अवॉर्ड, हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड कोणता असणार, भारत रत्न असणार। ओके, कोणता असेल, भारत रत्न पुरस्कार जो असतो तो आपल्या देशातला सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे। ओके, तर थोडक्यात आपण भारत रत्न पुरस्काराबद्दल सुद्धा जाणून घेऊयात। तर बघा भारत रत्न पुरस्कार, तर याची सुरुवात केव्हापासून झालेली आहे, याची सुरुवात झालेली होती 1955 पासून। ओके, तर 1955 मध्ये एकूण 3 व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आलेला होता। ओके, तर त्यापैकीचे एक होते सी राजा गोपालाचारी। ओके, राजा गोपालाचारी। ओके, फर्स्ट पर्सन कोण होता, राजा गोपालाचारी। त्यानंतर सेकंड जे पर्सन होते ते होते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन। ओके, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन। आणि जे थर्ड पर्सन होते, ओके, त्यांचं नाव होता डॉक्टर CV रमन। ओके, तर बघा CV रमन बद्दल आपण लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलेलं होतं की यांना 1930 मध्ये फिजिसिस्ट, हे काय होते, फिजिसिस्ट होते, तर यांना रमन स्कॅटरिंग किंवा रमन इफेक्ट करिता नोबेल पुरस्कार सुद्धा भेटलेला होता। कोणत्या इयरमध्ये, 1930 मध्ये। ओके, आणि 1955 मध्ये या 3 पर्सनला कोणता अवॉर्ड भेटलेला आहे, भारत रत्न पुरस्कार भेटलेला आहे। तर भारत रत्न पुरस्कार हा कसा पुरस्कार आहे, आपल्या देशातील सर्वोच्च पुरस्कार आहे असं आपण कन्सिडर करत असतो। ओके, तर बघा आता 2024 म्हणजे लेटेस्ट मध्ये, ओके, आता बघा 2025 चालू आहे, तर 2025 चे अद्याप कोणतेही भारत रत्न पुरस्कार जाहीर झालेले नाही। तर लेटेस्ट मध्ये मग कोणता आहे, 2024। तर लेटेस्ट मध्ये 2024 मध्ये किती लोकांना भारत रत्न पुरस्कार भेटलेला आहे, टोटल 5 व्यक्तींना
भारतरत्न पुरस्कार भेटलेला आहे. ओके, त्यापैकीचा एक कोण आहे? कर्पूरी ठाकूर. दुसरे कोण आहे? लालकृष्ण अडवाणी. तिसरे कोण आहे? चौधरी चरण सिंग. चौथा कोण आहे? PV नरसिम्हा राव. आणि 5th नंबरवरती कोण आहे? MS स्वामीनाथन. बघा, हे MS स्वामीनाथन आहे, तर यांनाच आपण काय म्हणतो? हरित क्रांतीचे जनक म्हणतो. ओके, हा प्रश्न खूपदा एक्झाममध्ये विचारला जातो मित्रांनो. हरित क्रांतीचे जनक कोणास म्हटले जाते? कोणास म्हटले जाते? MS स्वामीनाथन यांना म्हटल्या जाते. ओके, क्लिअर आहे. तर बघा, भारतरत्न पुरस्कार केव्हापासून सुरुवात झालेली आहे? 1955 पासून सुरुवात झालेली आहे. आणि सगळ्यात शेवटी कोणत्या इयरमध्ये देण्यात आलेला आहे? 2024 मध्ये देण्यात आलेला आहे. तर 1955 पासून 2024 पर्यंत एकूण 53 व्यक्तींना हा पुरस्कार भेटलेला आहे. ओके, किती लोकांना पुरस्कार भेटलेला आहे? 53. त्यापैकीचे जे 18 व्यक्ती आहेत त्यांना मरणोपरांत म्हणजे त्यांची डेथ झाल्यानंतर पुरस्कार भेटलेला आहे. ओके, मरणोपरांत म्हणून घेऊयात. ओके, मरणोपरांत म्हणजे काय? त्यांचे डेथ झाल्यानंतर त्यांना काय झालेलं आहे? भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे. ओके, त्यामध्ये अजून तुम्हाला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो की असे किती व्यक्ती आहेत जे नॉन इंडियन आहेत आणि त्यांना भारतरत्न पुरस्कार भेटलेला आहे? ओके, तर बघा, एकूण 2 पर्सन आहेत. ओके, ज्यांना काय भेटलेला आहे? भारतरत्न पुरस्कार भेटलेला आहे, परंतु ते भारताचे नागरिक नाही आहेत. ओके, तर त्यापैकीचा एक पर्सन आहे नेल्सन मंडेला. ओके, नेल्सन मंडेला कोणत्या देशाचे आहेत? साऊथ आफ्रिका देशाचे आहेत. ओके, यांना पीस करिता भेटलेला होता. पीस म्हणजेच काय? शांतीकरिता पुरस्कार देण्यात आलेला होता. आणि त्यानंतर जे सेकंड पर्सन आहे ते आहे अब्दुल गफार खान. ओके, अब्दुल गफार खान. ओके, तर अब्दुल गफार खान हे कोणत्या देशाचे आहेत? पाकिस्तान या देशाचे आहेत. कोणत्या इयरमध्ये भेटलेला आहे अब्दुल गफार खान यांना? 1987 मध्ये भेटलेला आहे. आणि नेल्सन मंडेला यांना केव्हा भेटलेला होता? 1990 मध्ये भेटलेला होता. ओके, तर फक्त 2 व्यक्ती आहेत की जे भारताचे नागरिक नसताना सुद्धा त्यांना काय भेटलेला आहे? भारतरत्न पुरस्कार भेटलेला आहे. ओके, त्यानंतर तुम्हाला असं सुद्धा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ओके, डॉक्टर BR आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार केव्हा जाहीर करण्यात आलेला आहे किंवा देण्यात आलेला आहे? कोणत्या इयरमध्ये देण्यात आलेला आहे? यांना 1990 या इयरमध्ये देण्यात आलेला आहे. ओके, तर बघा, सगळ्यात वरचा जो पुरस्कार आहे, सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे? भारतरत्न पुरस्कार आहे. ओके, त्यानंतरचा सेकंड नंबरचा जो पुरस्कार आहे आपल्या देशातला तो आहे पद्मविभूषण. ओके, कोणता आहे? पद्मविभूषण. तिसऱ्या क्रमांकाचा जो पुरस्कार आहे मित्रांनो तो आहे पद्मभूषण. ओके, थर्ड कोणता आहे? पद्मभूषण आहे. त्यानंतर आहे चौथ्या क्रमांकावरती पद्मश्री. ओके, तर हे अशा प्रकारचे आपल्या भारत देशामध्ये नागरी पुरस्कार देण्यात येतात. तर सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे? भारतरत्न. त्यानंतरचा आहे पद्मविभूषण, त्यानंतरचा आहे पद्मभूषण आणि त्यानंतरचा आहे पद्मश्री. ओके, तर आपण यामध्ये भारतरत्न पुरस्काराबद्दल सुद्धा माहिती करून घेतला. आणि आपल्या क्वेश्चनमध्ये सुद्धा विचारण्यात आलेलं होतं की हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड कोणता आहे? कोणता आहे? भारतरत्न आहे. ओके, क्लिअर आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 32. स्ट्रॉबेरी स्पॉट वजायना इज ऑब्झर्वड इन. ओके, तर स्ट्रॉबेरी सारखा जो अपिअरन्स असतो वजायनाचा, तर तो कोणत्या डिझीज कंडिशनमध्ये दिसून येणार? ऑप्शन ए ट्रायकोमोनियासिस, ऑप्शन बी गनोरिया, ऑप्शन सी सिफिलिस, ऑप्शन डी ऑल ऑफ दी अबो. ओके, तर बघा, स्ट्रॉबेरी स्पॉट वजायना जो असतो मित्रांनो हे आपल्याला ट्रायकोमोनियासिस मध्ये दिसून येतो. ओके, कोणत्या डिसीज कंडिशन मध्ये दिसून येतो? ट्रायकोमोनियासिस नावाच्या डिसीज कंडिशन मध्ये दिसून येतो. ओके, गनोरियाचे जर आपण साइन अँड सिम्पटम्स बघितलं मित्रांनो तर यामध्ये पस किंवा व्हाईट, ओके, पस किंवा व्हाईट किंवा मग येलो, ओके, किंवा मग ग्रीन डिस्चार्ज प्रेझेंट असतो. ओके, ग्रीन डिस्चार्ज प्रेझेंट असतो. कुठून प्रेझेंट असेल? मेल्समध्ये पेनिसमधून प्रेझेंट असणार अशा प्रकारचा डिस्चार्ज आणि फिमेल्समध्ये वजायनामधून अशा प्रकारचा डिस्चार्ज प्रेझेंट असतो. एकतर पस असेल किंवा मग व्हाईट, येलो और ग्रीन कलरचा डिस्चार्ज प्रेझेंट असतो. ओके, त्यानंतर आहे सिफिलिस. तर सिफिलिसमध्ये बघा मित्रांनो पेनलेस कॅन्कर्स प्रेझेंट असतात. ओके, पेनलेस कॅन्कर्स. ओके, बघा हे काय असतात? बेसिकली ॲप्सेस फॉर्म होतात मित्रांनो. ॲप्सेस जे असतात ते त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा पेन नसतो. तर हा कशाचा क्लासिकल साईन आहे मित्रांनो? सिफिलिसचा. ओके, आणि पस किंवा व्हाईट, येलो, ग्रीन डिस्चार्ज कशाचा क्लासिकल साईन आहे मित्रांनो? गनोरियाचा. ओके, त्याचप्रमाणे ट्रायकोमोनियासिसमध्ये काय दिसून येतो? स्ट्रॉबेरी वजायना स्पॉट दिसून येतात. ओके, किंवा स्ट्रॉबेरी स्पॉट वजायना दिसून येतो. तर आपण इमेजमध्ये सुद्धा बघून घेण्याचा प्रयत्न करून घेऊया की स्ट्रॉबेरी वजायना स्पॉट कसे असतात. तर बघा या ठिकाणी तुम्हाला दिसून येत आहे कशासारखा अपिअरन्स दिसून येत आहे मित्रांनो? स्ट्रॉबेरी सारखा अपिअरन्स दिसून येत आहे. ओके, कशाचा आहे हा स्ट्रॉबेरी अपिअरन्स? वजायनामध्ये आहे. आणि कोणत्या कंडिशनमध्ये असणार? ट्रायकोमोनियासिसच्या कंडिशनमध्ये असणार. त्याचप्रमाणे बघा मित्रांनो या आपण सेकंड इमेजमध्ये जर बघितलं तर सेकंड इमेजमध्ये काय दिसून येत आहे की
स्ट्रॉबेरी अपिअरन्स दिसून येत आहे. ओके, स्ट्रॉबेरी अपिअरन्स कशावरती दिसून येत आहे? टंग वरती दिसून येत आहे. ओके, टंग वरती काय दिसून येत आहे? स्ट्रॉबेरी अपिअरन्स दिसून येत आहे. हे बघा, स्ट्रॉबेरी सारखा आपल्याला अपिअरन्स दिसून येत आहे. तर हे कोणत्या डिसीज कंडिशन मध्ये येऊ शकतो? तर हे कावासाकी डिसीज. ओके, कावासाकी नावाचा एक डिसीज आहे. तर त्या केसमध्ये आपल्याला कोणता अपिअरन्स दिसून येतो? स्ट्रॉबेरी टंग अपिअरन्स दिसून येतो. ओके, आणि स्ट्रॉबेरी स्पॉट वजायना जर विचारलं तर त्या ठिकाणी मग काय असेल? ट्रायकोमोनियासिस असेल. ओके, तर क्वेश्चन नंबर 32 चा आन्सर काय होता? ऑप्शन ए ट्रायकोमोनियासिस. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 33. वर्ष रिकामी जागामध्ये सविनय अवज्ञा आंदोलन सुरू करण्यात आले. ओके, म्हणजे क्वेश्चन मध्ये काय विचारण्यात आलेलं आहे? द सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट वॉज लॉन्च्ड इन द इयर. बघा, जी सविनय कायदेभंग चळवळ आहे, ओके, त्यालाच आपण काय म्हणणार? सविनय अवज्ञा आंदोलन, किंवा त्यालाच आपण काय म्हणू शकतो? सविनय कायदेभंग चळवळ म्हणू शकतो. तर ह्या चळवळीची सुरुवात कोणत्या वर्षी झाली आहे असं आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे. ओके, तर ऑप्शन बघूया. ऑप्शन ए 1910, ऑप्शन बी 1920, ऑप्शन सी 1930, ऑप्शन डी 1940. ओके, तर बघा, जी सविनय कायदेभंग चळवळ आहे मित्रांनो, तर ही 1930 मध्ये सुरू झाली होती. ओके, कोणत्या तारखेला सुरू झाली असा जर प्रश्न विचारला तर ही झाली होती 12 मार्च. ओके, 12 मार्च 1930. ओके, 1930 मध्ये सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट, किंवा त्याला आपण काय म्हणू शकतो? सविनय कायदेभंग चळवळ सुरू झालेली होती. ओके, क्लिअर आहे. कोणी सुरू केलेली होती? महात्मा गांधी यांनी सुरू केली होती. ओके, आणि कोणत्या वर्षी संपली असं जर प्रश्न आला मित्रांनो, तर कोणत्या वर्षी संपलेली आहे? 7 एप्रिल 1934. ओके, कोणत्या वर्षी संपलेली आहे? 7 एप्रिल 1934 ला ही संपलेली होती. ओके, तर क्वेश्चन नंबर 30 चा आन्सर काय असेल? ऑप्शन सी 1930. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो क्वेश्चन नंबर 34. A typical skeletal muscle fiber has which of the following in the abundance of aerobic cellular respiration. ओके, तर बघा, जे काही आपल्या मसल फायबर्स आहेत मित्रांनो, त्यापैकीचे जे स्केलेटल मसल्स आहेत, ओके, तर त्यामध्ये एरोबिक सेल्युलर रेस्पिरेशन करण्याकरिता कोणता कॉम्पोनंट एकदम लार्ज अमाऊंटमध्ये किंवा लार्ज नंबरमध्ये प्रेझेंट आहे? अबंडन्स म्हटलेलं आहे, तर काय होणार? लार्ज नंबरमध्ये प्रेझेंट आहे. काय लार्ज नंबरमध्ये प्रेझेंट आहे विचारण्यात आलेलं आहे? अशा टाईपचे एलिमेंट्स जे काय करतात? एरोबिक सेल्युलर रेस्पिरेशन करतात. एरोबिक सेल्युलर रेस्पिरेशन म्हणजे काय? इन द प्रेझेन्स ऑफ O2. ओके, जर समजा ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये रेस्पिरेशन होत असेल मित्रांनो, तर त्याला आपण काय म्हणत असतो? एरोबिक रेस्पिरेशन म्हणत असतो. ओके, आणि जर ऑक्सिजनच्या अब्सेंटमध्ये जर रेस्पिरेशन झाला तर त्याला आपण एनएरोबिक रेस्पिरेशन म्हणत असतो. ओके, तर स्केलेटल मसल फायबरमध्ये कोणता एलिमेंट असेल जो काय करत आहे? एरोबिक सेल्युलर रेस्पिरेशन करत आहे आणि त्यांचा नंबर खूप जास्त प्रमाणात प्रेझेंट आहे. ओके, तर ऑप्शन बघूयात. ऑप्शन ए क्लोरोप्लास्ट, ऑप्शन बी एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, ऑप्शन सी मायटोकॉन्ड्रिया, ऑप्शन डी गोल्गी ॲपॅरेटस. ओके, तर बघा मित्रांनो, आता यामध्ये आपण काय समजून घेऊयात की क्लोरोप्लास्ट म्हणजे काय होते. तर बेसिकली हे जे क्लोरोप्लास्ट असतात मित्रांनो, हे काय असतात? प्लांटमध्ये प्रेझेंट असतात. ओके, हे कशामध्ये प्रेझेंट असतात? प्लांटमध्ये प्रेझेंट असतात. आणि यांचं काम काय असतो? फोटोसिंथेसिसचा काम असतो. ओके, काय करतात? हे फोटोसिंथेसिसमध्ये हेल्प करतात. ओके, बेसिकली क्लोरोफिल असतात. ओके, तर हे क्लोरोफिल कशासाठी हेल्प करणार? फोटोसिंथेसिससाठी हेल्प करणार. त्यानंतर आहे मित्रांनो एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. ओके, तर हे जे सेल मधला एक कॉम्पोनंट आहे मित्रांनो एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. तर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचा काम काय असतो? प्रोटीन आणि लिपिड सिंथेसिस आणि त्याचा स्टोरेज करून ठेवणे. ओके, कशाचा स्टोरेज आणि सिंथेसिस? प्रोटीन अँड लिपिडचा काय करणार? सिंथेसिस करणार. ओके, त्याला तयार करणार आणि त्याला काय करून ठेवणार? स्टोरेज सुद्धा करून ठेवायचं काम करतात. ओके, त्यानंतर आहे मित्रांनो मायटोकॉन्ड्रिया. तर मायटोकॉन्ड्रियाला आपण काय म्हणत असतो? पॉवर हाऊस ऑफ द सेल म्हणत असतो. काय म्हणत असतो? पॉवर हाऊस ऑफ द सेल. ओके, क्लिअर आहे. आणि त्यानंतर आहे मित्रांनो गोल्गी ॲपॅरेटस. ओके, तर हे गोल्गी ॲपॅरेटसचं काम काय आहे मित्रांनो? तर हे गोल्गी ॲपॅरेटस काय करणार? बेसिकली जे प्रोटीन आणि लिपिड एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमनी तयार केलेले होते तो स्वतः रिसीव्ह करणार. ओके, कोणाकडून रिसीव्ह करणार? एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमकडून प्रोटीन अँड लिपिड्सला रिसीव्ह करणार आणि सोबतच याला काय करून ठेवणार? पॅक करून ठेवणार. म्हणजे याला आपण असं म्हणू शकतो पॅकिंग सेंटर ऑफ लिपिड अँड प्रोटीन्स. ओके, काय कशाचा पॅकिंग सेंटर आहे गोल्गी ॲपॅरेटस? प्रोटीन अँड लिपिडचा पॅकिंग सेंटर आहे. ओके, तर मग आता याच्यामध्ये आन्सर काय असेल? यामध्ये आपल्याला आता मायटोकॉन्ड्रियाकडे थोडा फोकस करायचा आहे. तर मी काय म्हटलेलं होतं मित्रांनो? पॉवर हाऊस ऑफ द सेल म्हटलेलं होतं.
का बरं पॉवर हाऊस ऑफ द सेल म्हटलं जात असेल? बिकॉज काय करतं की हे जे मायटोकॉन्ड्रिया असतात हे काय करणार? एटीपी प्रोड्यूस करणार. ओके, काय प्रोड्यूस करणार? प्रोड्युसेस एटीपी. ओके, एटीपी म्हणजेच बेसिकली काय करत आहे? जी एनर्जी आहे त्या एनर्जीला प्रोड्यूस करत आहे. कोणत्या फॉर्ममध्ये प्रोड्यूस करत आहे? एटीपीच्या फॉर्ममध्ये. कसं प्रोड्यूस करणार? थ्रू ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. ओके, ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. ओके, तर ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन थ्रू काय करत आहे? एटीपी प्रोड्यूस करत आहे. एटीपी प्रोड्यूस करत आहे म्हणजे काय होतं मित्रांनो? या ठिकाणी एनर्जी प्रोड्यूस होत आहे. म्हणूनच याला आपण काय म्हणत असतो? पॉवर हाऊस ऑफ द सेल. आणि बघा आता आपल्या क्वेश्चनमध्ये काय म्हटलेलं होतं? एरोबिक रेस्पिरेशन किंवा एरोबिक सेल्युलर रेस्पिरेशन. ओके, तर बघा या ठिकाणी काय होत आहे? ऑक्सिडेटिव्ह म्हटलेलं आहे मित्रांनो. म्हणजेच काय आहे? यामध्ये ऑक्सिजन प्रेझेंट आहे. तर ऑक्सिजन प्रेझेंट आहे आणि यामध्ये काय होत आहे? ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन सुद्धा होत आहे. म्हणजेच आपला आन्सर काय असेल? ऑप्शन सी, मायटोकॉन्ड्रिया. ओके, तर मायटोकॉन्ड्रिया खूप लार्ज अमाऊंटमध्ये प्रेझेंट असतात. कुठे? स्केलेटल मसल फायबरमध्ये, जे कशाचं काम करत असतात? एरोबिक सेल्युलर रेस्पिरेशनचा काम करत असतात. ओके, तर क्वेश्चन नंबर 34चा आन्सर काय असेल? ऑप्शन सी, मायटोकॉन्ड्रिया. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो क्वेश्चन नंबर 35. क्रोमोझोम्स इन विच द सेंट्रोमेअर आर प्रेझेंट ॲट द वन एंड. ओके, तर बघा क्रोमोझोम्समध्ये जो सेंट्रोमियर असतो तो समजा एका एंडवरती प्रेझेंट असेल तर त्याला आपण कोणत्या टाईपचा क्रोमोझोम म्हणणार? मेटासेंट्रिक क्रोमोझोम म्हणणार, सब मेटासेंट्रिक क्रोमोझोम म्हणणार, टिलोसेंट्रिक क्रोमोझोम म्हणणार की ॲक्रोसेंट्रिक क्रोमोझोम म्हणणार? तर बघा यासाठी बघा मित्रांनो, जे सेंट्रोमेअर्स असतात त्याचा जो प्लेसमेंट आहे ते आपल्याला आधी व्हिज्युअली समजून घ्यावं लागेल. त्यानंतरच आपण आपला आन्सर फाइंड आउट करू शकतो. ओके, तर बघा या ठिकाणी आता तुम्ही क्रोमोझोम बघत असणार. तर क्रोमोझोम काय आहे? एका सेंटरमध्ये आहे. ओके, एक कुठे लोकेटेड आहे मित्रांनो? एका सेंटरवरती लोकेटेड झालेला आहे. तर त्याला आपण काय म्हणतो? टिलोसेंट्रिक म्हणतो. परंतु हे टिलोसेंट्रिक ह्युमन्समध्ये प्रेझेंट नसतात. तर बघा टिलोसेंट्रिकमध्ये काय होते मित्रांनो? फक्त आपल्याला क्यू आर्म दिसून येतो. फक्त काय दिसून येतो? याच्यामध्ये सिंगल आर्म दिसून येत आहे. सिंगल आर्ममध्ये कोणता आर्म दिसून येत आहे? क्यू आर्म दिसून येत आहे. ओके, क्लिअर आहे. त्यानंतर आहे मित्रांनो ॲक्रोसेंट्रिक. ओके, त्यानंतर कोणता आहे? ॲक्रोसेंट्रिक. तर ॲक्रोसेंट्रिक जो असेल तो कुठे असेल? नियर टू एंड. हा कुठे आहे? नियर टू द एंड. तुम्हाला दिसत असेल हा तर डायरेक्ट एंडवरती आहे, परंतु हा कुठे दिसतोय? सेंट्रोमेअर आपल्याला नियर टू द एंड दिसून येतोय. तर या केसमध्ये आपल्याला काय दिसून येणार? शॉर्ट आर्म दिसून येणार आणि लॉंग आर्म दिसून येणार. बघा पी आर्म जर बघितलं तर हे कसे दिसून येतात? शॉर्ट दिसून येतात. आणि क्यू आर्म जर बघितलं तर हे कसे दिसून येतात? लॉंग दिसून येतात. ओके, क्लिअर आहे. त्यानंतर आहे मित्रांनो सब मेटासेंट्रिक. ओके, तर सब मेटासेंट्रिकमध्ये काय होते की जो सेंट्रोमेअर असतो तो स्लाइटली अवे फ्रॉम द सेंटर असतो. ओके, बघा सेंटर कुठे आहे? जर बघितलं तर या ठिकाणी सेंटर येईल. तर स्लाइटली अवे फ्रॉम द सेंटर आपल्याला दिसून येतोय. ओके, कोणत्या कंडिशनमध्ये? सब मेटासेंट्रिकमध्ये. स्लाइटली अवे फ्रॉम द सेंटर. ओके, फ्रॉम द सेंटर. सेंटर पासून कसं दिसतंय? स्लाइटली अवे दिसतोय. तर या केसमध्ये काय दिसून येणार की जे दोन आर्म असणार हे कसे असणार? अनइक्वल असणार. ओके, हे कसे दिसून येणार आपल्याला? अनइक्वल आर्म्स दिसून येणार. ओके, बघा यामध्ये थोडक्यात क्यू आर्म थोडा मोठा झालेला आहे आणि पी आर्म आपल्याला थोडा छोटा दिसतोय, तर अनइक्वल आहेत. आणि त्यानंतर असतो मित्रांनो मेटासेंट्रिक. ओके, तर मेटासेंट्रिक म्हणजे काय असेल? जो सेंट्रोमेअर असतो तो एकदम मिडलमध्ये प्रेझेंट असतो. ओके, जर मिडलमध्ये प्रेझेंट असेल तर त्याला आपण काय म्हणणार? मेटासेंट्रिक. तर त्यामध्ये जर आपण ऑब्झर्व केलं तर दोनही आर्मची जी लेंथ असते ही कशी असते? इक्वल असते. बघा या ठिकाणी पी आर्म आपल्याला कसं दिसतोय? इक्वल दिसतोय. ओके, आणि क्यू आर्म कसा दिसतोय आपल्याला मित्रांनो? इक्वल. हे दोघे पण कसे दिसत आहेत? इक्वल दिसत आहेत. ओके, तर मेटासेंट्रिकमध्ये कसं असतं की दोन्ही आर्म जे असतात ते इक्वल असतात आणि सेंट्रोमेअर कुठे प्रेझेंट असतो? मिडलमध्ये प्रेझेंट असतो. तर आपल्याला क्वेश्चनमध्ये काय विचारण्यात आलेलं होतं? क्रोमोझोम इन विच सेंट्रोमेअर्स आर प्रेझेंट ॲट वन एंड. बघा या ठिकाणी वन एंडवरती सेंट्रोमेअर प्रेझेंट आहे, तर याला आपण कोणता म्हणत असतो? टिलोसेंट्रिक म्हणत असतो. तर याचा आन्सर काय असेल? ऑप्शन सी, टिलोसेंट्रिक क्रोमोझोम. ओके, क्लिअर आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे मित्रांनो क्वेश्चन नंबर 36. ल्युकोपायोसिस इज द टर्म यूज्ड फॉर रेफरिंग द प्रोडक्शन ऑफ. तर बघा ज्या वेळी आपल्याला टर्म दिसतोय मित्रांनो पॉयसिस. ओके, पॉयसिस असा जर टर्म दिसत असेल तर याचा अर्थ काय होतो? प्रोडक्शन होतो. ओके, प्रोडक्शन किंवा आपण त्याला काय म्हणू शकतो? फॉर्मेशन. ओके, तर पॉयसिसचा अर्थ काय होत आहे? सरळ सरळ आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे? पॉयसिसचा अर्थ होतो प्रोडक्शन किंवा फॉर्मेशन.
तर यामध्ये आपल्याला काय म्हटलेलं आहे, लुको. ओके, तर यामध्ये दोन टर्म आहेत, एक आहे लुको आणि दुसरा आहे पॉयसिस. तर लुकोमध्ये काय कशाचं प्रोडक्शन होणार बघा, आपल्या ब्लडमध्ये वेगवेगळ्या टाईपच्या सेल्स असतात. एक तर काय असतात आरबीसीज. ओके, तर आरबीसीजला आपण काय म्हणतो, इरिथ्रोसाइट्स म्हणतो. ओके, याला आपण काय म्हणणार, इरिथ्रोसाइट्स म्हणणार. ओके, त्यानंतर आहे मित्रांनो डब्ल्यूबीसीज. तर डब्ल्यूबीसीजला आपण ल्युकोसाइट्स म्हणतो. काय म्हणतो, ल्युकोसाइट्स. आणि त्यानंतर आहे मित्रांनो प्लेटलेट्स. तर प्लेटलेट्सला आपण काय म्हणतो, थ्रम्बोसाइट्स. ओके, काय म्हणतो, थ्रम्बोसाइट्स. ओके, तर बघा आता यामध्ये काय होणार, जर समजा आरबीसीचा प्रोडक्शन होत असेल तर त्याला आपण काय म्हणणार, इरिथ्रोपॉयसिस म्हणणार. ओके, याला आपण काय म्हणणार, इरिथ्रोपॉयसिस म्हणून घेणार. त्याचप्रमाणे जर ल्युकोसाइट्सचा जर प्रोडक्शन होत असेल, म्हणजेच डब्ल्यूबीसीचा जर प्रोडक्शन होत असेल तर त्याला आपण ल्युकोपायोसिस म्हणून घेणार. ओके, ल्युकोपायोसिस म्हणणार. त्याचप्रमाणे समजा जर थ्रम्बोसाइटचा जर प्रोडक्शन होत असेल तर त्याला आपण काय म्हणत असतो, थ्रम्बोपायोसिस म्हणत असतो. ओके, काय म्हणत असणार, थ्रम्बोपॉयसिस. ओके, थ्रम्बोपॉयसिस. ठीक आहे, क्लिअर आहे. तर आपल्याला क्वेश्चनमध्ये काय विचारण्यात आलेलं आहे, ल्युकोपायोसिस. ओके, तर ल्युकोपायोसिस कुठे दिसतोय मित्रांनो, हे बघा या ठिकाणी ल्युकोपायोसिस दिसतोय. म्हणजेच हा काय आहे, प्रोडक्शन ऑफ डब्ल्यूबीसी. ओके, डब्ल्यूबीसीच्याच प्रोडक्शनला आपण काय म्हणून घेणार, ल्युकोपायोसिस म्हणणार. ओके, तर क्वेश्चन नंबर 36चा आन्सर काय असेल, ऑप्शन बी डब्ल्यूबीसीज. ओके, तर आणि याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतंय मित्रांनो, प्लाझ्मा. तर प्लाझ्मा टर्म जी आहे ब्लड कॉम्पोनंटचाच प्रकार आहे. तर प्लाझ्मा सुद्धा आपण काय होते ते समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. तर बघा, जर आपला ब्लड, ओके ब्लड आहे, त्याला तुम्ही समजा याच्यामध्ये कोणताही एक स्पेसिफिक अँटीकोॲग्युलंट ॲड केला. काय केलेला आहे, अँटीकोॲग्युलंटला ॲड केला आणि त्याला समजून घ्या 3000 RPM वरती फॉर 30 मिनिट करिता. ओके, किती मिनिटाकरिता, ॲट 3000 RPM फॉर 30 मिनिट करता याला समजा जर रोटेट केला. ओके, याला रोटेट केला तर रोटेट केल्यानंतर काय होणार मित्रांनो, ज्या ब्लड सेल्स असणार. ओके, तर ह्या ब्लड सेल्स काय होणार, ह्या बॉटमला सेटल डाऊन होणार. ओके, बॉटममध्ये काय होणार, ह्या सेटल डाऊन होणार आणि यावरती काय होणार की एक फ्लूइड सस्पेंडेड राहील. ओके, यावरती काय होणार, एक फ्लूइड सस्पेंडेड राहील. तर हा जो फ्लूइड सस्पेंड राहतो तर याला आपण काय म्हणत असतो मित्रांनो, प्लाझ्मा म्हणत असतो. याला आपण काय म्हणून घेणार, प्लाझ्मा म्हणून घेणार. तो आणि याच्या जस्ट अपोजिट काय असतो मित्रांनो, सिरम. याच्या जस्ट अपोजिट काय असतो, सिरम. आता सिरम म्हणजे काय होणार, तर बघा ज्या वेळेस आपण एखाद्या टेस्ट ट्यूबमध्ये, ओके एक सेकंड, एखाद्या टेस्ट ट्यूबमध्ये काय केलेलं आहे, ब्लड घेतलेला आहे. ओके, आणि ब्लड काय होणार मित्रांनो, याच्यामध्ये ऑलरेडी काय असतात, अँटीकोॲग्युलंट्स ऑलरेडी प्रेझेंट असतात. नॅचरली अँटीकोॲग्युलंट्स काय असणार, प्रेझेंट असणार. ओके, तर त्यापैकीचा एक अँटीकोॲग्युलंट असतो मित्रांनो फिब्रिनोजन. ओके, फिब्रिनोजनचा एक्सटर्नल एन्व्हायरमेंटमध्ये कॉन्टॅक्ट आल्यामुळे हा फिब्रिनमध्ये कन्वर्ट होतो. ओके, हा कशामध्ये कन्वर्ट होणार, फिब्रिनमध्ये कन्वर्ट होणार आणि फिब्रिनमध्ये कन्वर्ट झाल्यामुळे जो काही ब्लड आहे तो क्लॉट होऊन जाणार. ब्लडचा काय होणार, क्लॉटिंग होणार. ओके, तर क्लॉटिंग झाल्यानंतर बघा मित्रांनो, जेवढ्या काही ब्लड सेल्स आहेत त्या काय होणार, अशा सेटल डाऊन होणार. ओके, काय होणार, अशा बॉटमला सेटल डाऊन होणार. अगेन काय होणार, याच्यामध्ये एक फ्लूइड सस्पेंडेड राहणार. ओके, एक फ्लूइड काय राहणार, सस्पेंडेड राहणार. तर त्यालाच आपण काय म्हणत असतो, सिरम म्हणत असतो. ओके, बघा सिरम आणि प्लाझ्मामध्ये काय बेसिक डिफरन्स आहे, प्लाझ्मामध्ये आपण ॲडिशनल अँटीकोॲग्युलंट ॲड करत आहोत, परंतु सिरममध्ये कोणत्याही प्रकारचा अँटीकोॲग्युलंट टाकत नाही. जे नॅचरल अँटीकोॲग्युलंट असतात तेच काय करणार, त्याला म्हणजे फिब्रिनोजनचा फिब्रिनमध्ये कन्वर्ट होणार आणि त्याचा क्लॉट फॉर्म होणार आणि त्याच्यामधून एक ट्रान्सपरंट फ्लूइड उजिंग होणार. तर त्यालाच आपण सिरम म्हणत असतो. ओके, क्लिअर आहे. तर क्वेश्चन नंबर 36चा आन्सर काय होता, ऑप्शन बी डब्ल्यूबीसी. त्यानंतरचा क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 37, ग्लँड्युलर इपिथेलिया हॅव ॲन. ओके, तर ग्लँड्युलर इपिथेलियममध्ये काय काय प्रेझेंट असतो, हाय मायटोकॉन्ड्रियल कंटेंट. तर बघा मायटोकॉन्ड्रिया तर प्रेझेंट असणारच. ओके, त्यानंतर अबंडन्स ऑफ ER पण प्रेझेंट असतात मित्रांनो. त्यानंतर अबंडन्स ऑफ गोल्गी कॉम्प्लेक्स. तर हे जेवढे काही सेल प्रॉडक्ट्स असतात मित्रांनो, हे सगळे सेल प्रॉडक्ट्स ग्लँड्युलर इपिथेलियामध्ये प्रेझेंट असतात. म्हणजे त्यांचा आन्सर काय असेल, ऑप्शन डी असेल. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 38, कन्वर्ट द ॲक्टिव्ह व्हॉइस सेंटेन्स इंटू द पॅसिव्ह व्हॉइस सेंटेन्स बाय फिलिंग अप द ब्लँक्स. ओके, तर बघा ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये एक सेंटेन्स दिलेला आहे. काय दिलेलं आहे, द रॅट डिस्ट्रॉइड अ लॉट ऑफ क्रॉप लास्ट मंथ. ओके, तर क्वेश्चन काय आहे,
किंवा ॲक्टिव्ह वॉइसचा सेंटेन्स काय आहे, द रॅट्स डिस्ट्रॉइड अ लॉट ऑफ क्रॉप्स लास्ट मंथ. तर बघा मित्रांनो, तुम्ही जर क्लोजली ऑब्झर्व केलं तर या ठिकाणी काय आहे, ईडी लागलेला आहे. ईडी लागलेला आहे म्हणजेच हा कसा आहे, पास्ट टेन्सचा सेंटेन्स आहे. ओके, कोणत्या टेन्सचा सेंटेन्स आहे, पास्ट टेन्सचा सेंटेन्स आहे. तर पास्ट टेन्समध्ये आपण कशाचा यूज करतो, वॉजचा यूज करतो. ओके, तर ऑप्शन बघूयात. ऑप्शन ए मध्ये वॉज दिसतोय, त्यानंतर दुसरा काय दिसतो, ऑप्शन बी वॉज बीन, ऑप्शन सी इज बीइंग दिसतंय आणि ऑप्शन डी काय दिसतंय, शुड हॅव बीन. बघा इज बीन होणार नाही मित्रांनो. इज म्हणजे काय दिसतंय आपल्याला, प्रेझेंट टेन्समध्ये दिसतंय आणि बीइंग म्हणजे काय झालं, कंटिन्युअस टेन्स झाला. ओके, तर हा कोणता झाला, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आणि मी तुम्हाला काय म्हटलेलं होतं की सेंटेन्स कोणत्या टेन्समध्ये आहे, पास्ट टेन्समध्ये आहे, तर हा आन्सर होणार नाही. त्यानंतर आहे शुड हॅव बीन. तर शुड हॅव बीन आपण केव्हा यूज करतो, जे कंडिशन आहे दॅट इज एक्सपेक्टेड टू हॅपन. ओके, म्हणजे ती काय आपण काय एक्सपेक्ट करत आहोत की ती घडणार आहे, परंतु ती घडलेली नाही. ओके, म्हणजेच फॉर एक्झाम्पल ट्रेन शुड हॅव बीन हिअर बाय नाव बट इट्स रनिंग लेट. ओके, बघा ट्रेन या वेळेवरती या ठिकाणी हजर राहायला पाहिजे होती, परंतु ती उशिरा चालत आहे. म्हणजेच काय, शुड हॅव बीनचा सुद्धा या ठिकाणी यूज होणार नाही. ऑलरेडी टेन्स कोणता या ठिकाणी यूज झालेला आहे, पास्ट टेन्स यूज झालेला आहे, तर शुड हॅव बीन यूज होणार नाही. आणि या ठिकाणी आपल्याला काय दिसतोय, वॉज बीन दिसतोय. तर बघा मित्रांनो, कधीच वॉज बीन होत नाही. वॉज बीन कधीच होत नाही. ग्रॅमॅटिकली काय दिसतोय आपल्याला, रॉंग दिसतोय किंवा इनकरेक्ट दिसतोय. ग्रॅमॅटिकली काय म्हणून घेणार, याला रॉंग म्हणून घेणार. ओके, क्लिअर आहे. तर हा सुद्धा आपला आन्सर होणार नाही. तर मग सरळ सरळ या ठिकाणी आन्सर काय असेल, ऑप्शन ए. म्हणजेच पॅसिव्ह वॉइस कसं होणार, अ लॉट ऑफ क्रॉप लास्ट मंथ वॉज डिस्ट्रॉइड बाय द रॅट्स, असा सेंटेन्स होणार. ओके, तर क्वेश्चन नंबर 38चा आन्सर काय आहे, ऑप्शन ए आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 39. द प्रायमरी सेन्सेशन ऑफ टेस्ट आर. ओके, तर आपले जे टंग असते मित्रांनो, तर त्यामध्ये व्हेरियस टाईपचे टेस्ट सेन्सेशन्स प्रेझेंट असतात. ओके, तर कोणत्या कोणत्या टाईपचे सेन्सेशन प्रेझेंट असतात तेच आपल्याला क्वेश्चनमध्ये विचारण्यात आलेलं आहे. तर बघा या ठिकाणी तुम्ही इमेज थ्रू समजून घेऊ शकता. जो समोरचा पोर्शन असतो, टंगचा जो समोरचा पोर्शन असतो मित्रांनो, त्यावरती कोणती टेस्ट प्रेझेंट आहे, त्यावरती स्वीट टेस्ट प्रेझेंट आहे. गोड टेस्ट आपल्याला कुठे फील होतो, या समोरच्या पार्टमध्ये फील होतो. ओके, त्यानंतर आहे मित्रांनो सॉल्टी. ओके, सॉल्टी टेस्ट कुठे फील होणार, ॲट द एज ऑफ द टंग. ओके, जो फ्रंटल एज आहे आणि साईड एज आहे, तर त्यामध्ये आपल्याला काय फील होतं, सॉल्टी टेस्ट फील होतं. त्यानंतर आहे सोर. ओके, तर सोर टेस्ट कुठे फील होतं, हे साईड ऑफ द टंग. ओके, बॅक साईड ऑफ द टंग बनवून घेऊयात. लॅटरल साईड. ओके, बोथ लॅटरल साईड. ओके, बाय लॅटरल साईड ऑफ द टंग बनवून घेऊयात. तर बाय लॅटरल साईडला आपल्याला काय फील होतं, सोर. सोर म्हणजे कोणता, जो आंबट असतो ना, आंबट वस्तू असतात. ओके, तर ह्या कुठे फील होतात, या ठिकाणी फील होतात. त्याचे जे टेस्ट रिसेप्टर्स असतात ते कुठे, बाय लॅटरल साईडला असतात. ओके, त्यानंतर आहे मित्रांनो बिटर. बिटर म्हणजे काय होतो, कडू. ओके, तर कडू टेस्ट कुठे असते, बॅक साईड. ओके, जो लास्ट पोर्शन आहे, तर त्या साईडला जो टेस्ट परसेप्शन असतात ते कोणते असतात, बिटर म्हणजे कडू टेस्ट असते. आणि ओव्हरऑल जर बघितलं तर 99% किंवा 95% जे टंग आहे ती फ्रंटल किंवा अँटेरियर पोर्शन जो आहे, 99 किंवा 95% अँटेरियर पोर्शन आहे, तो कोणत्या टेस्टचा असतो, उमामी टेस्टचा असतो. ओके, तर यामध्ये मग आपल्याला किती टाईपच्या टेस्ट दिसून येतात, 1 2 3 4 5. ओके, कोणते कोणते आहेत, स्वीट, साल्टी, सोर, बटर अँड उमामी. ओके, क्लिअर आहे. तर ऑप्शन बघून घेऊयात. तर ऑप्शन ए मध्ये दिसत आहे सोर, सॉल्टी, स्वीट, बिटर अँड उमामी. तर बघा या ठिकाणीच आपल्याला ऑप्शन ए मध्येच आपला आन्सर भेटलेला आहे. तर क्वेश्चन नंबर 39चा आन्सर काय असेल, ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 40. चूज द वर्ड क्लोजेस्ट मिनिंग द वर्ड टू द वर्ड कॅडावेरस. ओके, तर बघा कॅडावेरस जो टर्म आहे किंवा वर्ड आहे, तर त्याला सिनोनिम कोणता आहे. ओके, किंवा त्याच्या जवळपासच्या अर्थाचा वर्ड आपल्याला शोधून काढायचा आहे. ऑप्शन ए थीन, ऑप्शन बी फीट, ऑप्शन सी फॅट, ऑप्शन डी प्लांट. ओके, तर बघा कॅडावेरसचा मिनिंग काय होतं मित्रांनो, जो मरतुकडा असतो. ओके, एकदम थीन, एकदम म्हणजे शरीर त्याचा खूप ढासळलेला आहे, अशा प्रकारचा जर शरीर असेल तर त्याला आपण काय म्हणतो, कॅडावेरस किंवा मराठीमध्ये जनरली आपण मरतुकडा म्हणतो. जो व्हेरी थीन, पेल, इल असतो त्याला आपण काय म्हणत असतो, कॅडावेरस म्हणत असतो. ओके, तर ऑप्शनमध्ये आपल्याला थीन, पेल किंवा इल,
असा कुठे दिसतोय का? दिसतोय आपल्याला ऑप्शन ए मध्येच दिसून येतोय थीन. तर क्वेश्चन नंबर 40चा आन्सर काय असेल? ऑप्शन ए थीन असेल. ओके, क्लिअर आहे. तर बघा जो आपला NMMC PYQचा जो सेशन सुरू आहे मित्रांनो किंवा सिरीज सुरू आहे, तर त्या पार्ट 4 मध्ये आपण किती क्वेश्चन्स डिस्कस केलेले आहेत? टोटल 10 क्वेश्चन्स डिस्कस केलेले आहेत. तर बघा मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तसेच मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींना सुद्धा शेअर करा. मित्रांनो, नर्सेस गायडन्स पॉईंट यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचा नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती इझिली भेटणार. तर मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पार्ट सोबत. तेव्हापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.